आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा। आज आपण पनवेल आयुक्तालय पनवेल आयुक्तालय समोर आहोत आणि या ठिकाणी नामदेव गोंधळे साहेब पुन्हा एकदा साखळी उपोषणाला साठी बसले आहेत। काही दिवसापूर्वीच त्यांनी जिल्हा अधिकारी अलिबाग या ठिकाणी देखील उपोषण केलेलं आहे, लक्षवेधी उपोषण केलं होतं। त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत, सरकार किंवा शासन या त्यांच्या प्रमुख मागण्या अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाहीत। काय प्रमुख मागण्या आहेत सर? नमस्कार सर्वांना, मी नामदेव शंकर गोंधळी। मी 3.5 वर्षापासून लढत आहे, कारण मी माझी रजिस्टर वाटणीपत्र फेरफार 2526 व रजिस्टर वाटणीपत्र 8619/2008 नुसार आलेली जमीन क्षेत्र 1935 गुंठे ही विक्री केली होती। पण त्या खरेदी खतात मी काका माझे त्यांचे उत्तरेकडील जमीन खरेदी खताला नसताना सुद्धा अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे। सदर फसवणूक सिद्धार्थ नरेंद्र भल्ला वाशी येथील बिल्डर याने मोठी लाच देऊन सर्वांना केलेले आहे। कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग या महामार्गाच्या एका कडेची आहे। 300 फूट व 100 मीटर रुंद महामार्गाच्या एका कडेची असल्यामुळे त्याने हे केलेलं आहे। वाटतं काय खराब आहे, लोक काय अडाणी आहेत का? माझी जमीन 24/8/2020 रोजी नावावर केली दक्षिणेकडील, व उत्तरेकडील जमीन काकांची 24/12/2021 रोजी नावावर केलेली आहे। पण हे खरेदी खतात व पोट हिस्सा मोजणीत 21/9/2020 जो नकाशा जोडलेला आहे बेकायदेशीर, हा मीच जोडलेला आहे असा सर्वांचा त्यांचा प्लॅन होता। कारण 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्जावर माझी सही एजंट म्हणजे तो त्यानेच हे सर्व केलेलं आहे, हरचंद्र नारायण सुर्वे, आणि दुसरा एक आमच्या गावातील एजंट, पण त्याने काही केलं नाही। कारण काय तो फक्त त्याच्या सोबत होता। पण तो सांगतो का मी आंबेकडची जागा मामाची जागा विकत दिलेली आहे। पण या बाळू सुर्वेनी 21/9/2020 रोजी जी मोजणी झाली, 3 दिवसात भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी यांनी गरजेचे असताना हा तेथील संपूर्ण कागदपत्र घेऊन आला होता। त्याच्यात फेरफार 3667 परत चुकीचा आकारफोड, सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेलं, उप अधीक्षक भालेराव यांचं सहीचं त्या आकारफोड पत्रकानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त 7 गुंठे जमिनीचे पैसे मिळतात। यावरून त्यांनी क प्रत नकाशाचा 1 अंक पुसलेला आहे। आणि क प्रत नकाशा मला दोन्ही कार्यालय जवळजवळ तलाट्याकडे जवळजवळ 6 वेळा मी अर्ज केला। सदर त्यांनी काय उत्तर दिलं, सदर फाईल संचिका ही भूमी अभिलेख कक्षात तहसील कार्यालयात असल्यामुळे देता येत नाही। अगोदरचा हा
भ्रष्ट तलाठी संजय भानुदास बिक्कड याने तर पूर्ण तहसील कार्यालयाचा शिक्का मारून रिपोर्ट बनवलेला आहे चुकीचा. आणि त्या दिवशी मी एका पत्रकाराने त्याला फोन केला, त्या नामदेव गुंडेची काय फसवणूक केली. तो सांगतो तो येडा झालाय. अरे लेकाच्या येडात तू झाला का मी? अरे एवढे आणि माझ्या समोर सांगतो माझी चुकी झाली, कबूल करतो. हा मंडल अधिकारी लय लोकांना फसवतो. मंडल अधिकारी तळोजा पाचनन संतोष बिक्कड त्यांनी तर सरळ सहाला तर नोंद घेतलीच नाही. फक्त फेरफाराचा दिनांक बदललाय. फक्त फेरफार 30/12/2020 रोजी झालेला आहे. ती तारीख फक्त त्यांनी 30/12/2021 केलेली आहे. आणि संपूर्ण जमीन 38.35 गुंठे श्री विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर केलेले आहे. जमीन विक्री फक्त 19 गुंठे, पण समोरच्या माणसाला 38.70 नावावर केले आहे. कारण ते विक्रांत संसार हे पायलट आहेत. ते मोजणीच्या वेळेस पण नव्हते, पण ते आलेले असं दाखवलेलं आहे. हे सर्व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला वाशे येथील बिल्डर याने मोठी लाच देऊन सर्वांना त्याच्यात सहदुय्यम निबंधक पनवेल दोषी अधिकारी, भूमी अभिलेख नरेंद्र दामोदर नाईक, बेकायदेशीर बनावट नकाशावर त्यांची सही आहे. सौभाग्यवती ज्योती मरकटे, वसंत उगले, रुपनवर हे कर्मचारी त्याच्यात सहभागी आहेत. या बेकायदेशीर बनावट नकाशा त्याच्यात आणि सरकारी कागदपत्रामध्ये बदल. वसंत उगले यांनी तर काय केलेलं आहे, मोजणीधारक चुकीचे दाखवलेले आहेत. बोला. प्रमुख मागणी तुम्ही मांडताय सातत्यानं, पण तुमची मागणी पूर्ण होत नाही. याला जिम्मेदार कुणाला ठरवताय आणि काय अशा प्रमुख मागण्या आहेत की पूर्ण होतील आणि आश्वासन काय देत आहेत? हा बघा, या प्रमुख मागण्या माझ्या मान्य का होत नाही, तर माझे काकांची जमीन मी विक्री केली आहे असं 7/12 केले होते. काकांची रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार जी जमीन आहे 17.70 1 गुंठावर हे काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र आहे. हे तर त्याच्या नावावर झालेलं आहे. कोणाच्या? श्री विक्रांत गिरीश संसार यांच्या. काकांनी तर जमीन विक्री केलेली नाही. आणि सुरुवातीला 1.5 वर्ष काका माझ्यासोबत होते. सगळे अर्ज त्यांचे आहेत. सुनील गोंधळी यांचा तालुका पोलीस स्टेशनला 3 पाने अर्ज आहे की सदर लोकांवर गुन्हा नोंद करावा म्हणून, कारण आमच्या वडिलांनी एकही पैसा घेतलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. टाईप अर्ज आहेत त्यांचे. टाईप अर्जावर पण त्यांनी सह्या केलेल्या आहेत. आणि आता त्यांनी काय केलेलं आहे, हे पूर्ववत करण्यासाठी काकाच्या मुलाला आणि ते माझ्याच वकिलाला त्यांनी मॅनेज केलेलं आहे. माझे 6 वकील मॅनेज केलेले आहेत. कोणी? सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याने. पण मी त्यांना पकडलेले आहेत. मला 10वी पासून या जमिनीच्या याच्या प्रकरणाची माहिती आहे. आणि हे वकील असे करायला नाही पाहिजेत त्यांनी. आता हे वकील ज्याने खोटा अपडेट केले हे माझे नातेवाईक आहेत. त्यांना मी जास्त बोलू शकत नाही. त्याने मला शिव्या दिल्या तरी मी त्यांना काय जास्त बोललो नाही. पण हे अफिडेव्हिट मिळावं म्हणून, कारण या कामी माझ्या जवळजवळ 50 फाईल झालेल्या आहेत. पंकज डाणे साहेबांना सांगितलं मी, साहेब तुम्ही 2 कॉन्स्टेबल पाठवा आणि त्या फाईल बघा. मी काय एवढा लढतो, माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे. हे खोटं अफिडेव्हिट मिळावं म्हणून मी 2/7/2024 रोजी आताचे फडतरे साहेब आहेत, आदरणीय फडतरे साहेब यांनी रिपोर्ट बनवलेला आहे. कारण माहिती अधिकारमध्ये मी जी माहिती मागवली होती 26/10/2023 रोजीचं पत्र सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांचं पत्रच्या अनुषंगाने मला उत्तर दिले आहेत आदरणीय शेलकर साहेब यांनी, गुन्हे शाखेचे. त्यांच्याशी मी बोललो आहे 3-4 वेळा. साहेब बरं तुम्ही बरोबर दिलाय, चुकीचा आकार बोर्ड, पण त्याच्यात त्यांनी हे करायला पाहिजे, कंसामध्ये सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हेच दाखवायला पाहिजे. अनिल पाटील साहेबांना काय सांगतात, आम्ही त्याचा मिटवला, पण ते मिटवलं वगैरे काय नाही. आमच्या सरपंचाला सांगतात त्याला एवढे देतो तेवढे देतो, पण हा भल्ला काय येत नाही. त्याला माझ्याच घरातले लोक सामील आहेत. तर ते खोटा अफिडेव्हिट मिळावे म्हणून 2/7/2024 रोजी मी अर्ज केलेला आहे. ते अफिडेव्हिट जर मिळलं तर खरेदी खत रद्द होण्यास मदत होईल. कारण या कामी जवळजवळ माझे 40 लाख रुपये संपलेले आहेत. 6 वेळा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या पत्रकार परिषदा, तहसील कार्यालयाच्या पायरीवरच 3 वेळा, काँग्रेस भवन या कामी मला सुदाम पाटील, आदरणीय सुदाम पाटील काँग्रेसचे यांनी काँग्रेस भवन उपलब्ध करून दिला. देव माणूस आहेत ते. महेंद्र घरत साहेब त्यांनी मला अलिबागचा काँग्रेस भवन दिला. माझ्यासाठी देव आहेत ते. पंकज आपला प्रशांत दादा विद्यमान
आमदार साहेब सर्वपक्षीय मोर्चासाठी मला 50 झेंडे दिले त्यांनी. या कामी मला मारुती चिखलेकर साहेब बीजेपीचे, पण अशोक साळुंके दादा, राम पाटील तोंडरेचे सर्वांनी मदत केलेली आहे. आता कोळखे ज्यांचा वाढदिवस आहे, राजेश पाटील साहेब, सगळे माझ्या मदतीला आहेत. संजय आमचे भगत बीजेपीचे आहेत, पण ते माझ्या सोबत आहेत. प्रकाश म्हात्रे साहेब, मुंबईकर, आमचे व्यवस्थापन सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. पण प्रशासन का दखल घेत नाहीये? पण आज त्यांनी का घेतलं की त्याने आश्वासन तुम्हाला कशा प्रकारचे? प्रशासन हे सांगते का सदर तुम्ही दावा, कारण जर सगळेच जण असे जर उपोषण करायला लागले तर लोड येईल असं त्यांचं म्हणणं. तर तुम्ही दिवाणी याच्यात हे करा. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की मला आता मी हे फडतरे साहेबांकडे केलंय, मिलिंद फडतरे साहेब, तसंच मी आता सुरेश खरात साहेब आदरणीय, नितीन ठाकरे साहेब माझी नोकरी वाचवलेली आहे. त्यांनी पण मला सांगितले कोण कसा खोटा ॲफिडेविट केले तर माझ्याकडे आण. आता त्यांच्याकडे मी देणार आहे. ते काल गेलो होतो तर माझ्याकडे ते संपूर्ण कागदपत्र नव्हती, पाण्यात भिजली होती, म्हणून त्यांच्याकडे पण मी ते माहिती अधिकार टाकणार आहे. ते ॲफिडेविट मिळावं मला. प्रशासनाने एवढी माझी विनंती, कारण ते जर ॲफिडेविट मिळालं, कारण आता काय केलंय त्यांनी, काकांची जमीन तर विक्री म्हणजे मी केली असं दाखवलंय, पण काकांना 7/12 केलाय वाढीव, पण जमीन तर अस्तित्वातच नाही. या कामी मी आता पिक्चर काढणार आहे, निघणारच आहे त्याच्यावर. काढणार तर आता बॅनरच लागतील 4 दिवसात. जमीन चोरीला गेली, कथा पटकथा, दिग्दर्शक हिरो नामदेव शंकर गोंधळी. पिक्चर मध्ये एका पिक्चर मध्ये नदी त्यांना वीर चोरीला गेली, तसं तुम्ही आता जमीन चोरीला, जमीन गेली चोरीला. कारण काकांची जमीन तर 17.70 1 गुंठा वर्कस, 0.65 फूट खराबा, हे तर त्याच्या नावावर झाले विक्रांत संसाराच्या. काकांनी तर जमीन विक्री केलेली नाही, हे त्यांचे अर्ज आहेत, पण त्यांना 7/12 केलाय तो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की बेकायदेशीरपणाने त्यांनी त्यांच्या नावावर केलेले आहे. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस, तलाठी खोटा रिपोर्ट 25/1/2021 रोजीचा. कारण त्यांनी एवढा मजबूत केलाय तो रिपोर्ट का त्यांनी तहसील कार्यालयाचा शिक्का मारलेला आहे आणि जमिनीची मूळ स्थिती आता दाखवलेली आहे त्यांनी. कोणी तहसीलदारांनी 7 पत्र देऊन मला 18.70 परशुराम सीताराम गोंधळे, अरे ते माझे 7/12 येतो. आणि मग त्यांना सांगितलं मी, आता जे विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब, मग साहेब ते बंद का केलं याचं मला उत्तर द्या तुम्ही. आणि आता जे कालच मला एक पत्र आले बरं यांचं पत्र आहे, प्रदीप जगताप साहेब, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पनवेल. तर त्यांनी काय सांगितले, सदर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यांच्याशी आमचा काय संबंध आहे, ते त्यांनी केलंय, तुम्ही दिवाणी दावा करा, पण त्याला असं पूरक असं हे अफिडेविट आहे, हे मिळावं म्हणून मला प्रशासनाने सहकार्य करावं. तसं मी आता परत ठाकरे साहेबांना भेटणार आहे आणि त्यांनी मला मदत करावी. ठाकरे साहेबांनी, देव माणूस आहेत ते, माझी नोकरी वाचवली आहे साहेब त्यांनी. हे मी जर इथे करत असल्या मला कंपनीने कार्ड सस्पेंड केला असता. आणि अजून मला बोलायचं आहे साहेब आता, आणि मला पोलिसातीलच देवाने मदत केली आहे. अलिबागला असताना 46 दिवस उपोषण करताना मला सन्माननीय देवतुल्य घारगे, सोमनाथजी घारगे साहेब यांनी, तुम्ही गोंधळी, मी त्यांची एंट्री करतो होतो, त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल. अरे विजय होईन कसा, कारण हे कोणतरी अडवतं. कारण सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे, पण साहेबांनी चुकीचा आकारफोड असा दिलाय जगदीश शेलकर साहेबांनी. पण त्या चुकीच्या आकारफोडनुसार त्यांना 7च गुंठ्याचे पैसे भेटतात. याचा अर्थ त्यांनी कप्रत नकाशाचा एक अंक पुसलेला आहे. मला मिळालेले पैसे हे पूर्ण घटाचे आहेत असं दाखवून त्यांनी ते नावावर केले होते. पण मी आजारातून वाचल्यामुळं देव पण कुठेतरी आहे, वाचवला मला त्यांनी, फास पण घेतला होता. या संपूर्ण ती कथा ती याच्यात पिक्चर मध्ये येईलच. तुम्ही म्हणताय की माझ्या सोबत बीजेपी पक्ष आहे किंवा विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत किंवा पोलीस प्रशासन आहे, जिल्हा अधिकारी सगळे आहेत, पण याला डावपेच, पण ह्याला थांबवतंय कोण? तुमची जी हक्क आहे, जो तुमची लढाई आहे, त्याला यशस्वी करण्यामागे त्याचा हात कुणाचा आहे की त्यांना थांबवण्यासाठी यश कुणाला आहे? हे बघा, हे माझ्या पाठीशी आहेत, पण ते काय सांगतात, आता आमचे जी.आर. पाटील, आदरणीय जी.आर. पाटील साहेब, काँग्रेस भवन येथे मीटिंग झाली, त्यावेळी हे लोक सांगतात नामदेव तुम्ही आम्हाला 40 लाख रुपये वाढीव द्यायला पाहिजेत. हे त्यांच्या समोर, सगळे पत्रकारांच्या समोर, सागर राजे होते, मंदार दोंदे होते, साम टीव्हीचे सिद्धेश म्हात्रेने तर संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली, का चौकशी होत नाही. अनिल पाटील साहेबांना सांगितलं का चौकशी करत नाही. अंधारे मॅडम होत्या, काल पण भेटल्या मला, 2 दिवस झाले. कोरडे साहेब यांना पण सांगितलंय तुम्ही चौकशी लावा त्याची, नाही तर माझे परत सुरुवात होतील तलवारबाजीची लढत या हरामखोर भल्ला बरोबर. परत सगळे चक्र परत फिरवत मी.
हे गरीब लोकांना फसवत आहे हे शेतकऱ्याला रामखोर फसवत म्हणजे कित्येक लोकांना हा कोर्टातच असतो जास्त. गरीब शेतकरी बिचारे काय करतात, माझ्याकडे 2 पैसे आहेत मग मी लढतो, बॅनर लावतो. अरे गरीब शेतकऱ्याला शेतात पेरलेले भाताचे पण पैसे निघत नाही या शेतीत, या बळीराजाची अवकाळा असल्यामुळं. तर ते काय लढणार. पण हे फसवतात. मी जर मेलो असतो तर माझी 2 एकर जमीन आहे, त्याच्यावर यांचा डोळा होता, ती घेतली असते. हे लोक सांगत होते तुझी दुसरी जमीन आहे का. हा बाळू सुर्वे बोलत होता, तो रूपनवर बोलत होता, तुमची दुसरी कुठे जमीन आहे का. मी सांगला आहे ना माझी नितालीमध्ये 2 एकर दुसरी. त्या जमिनीवर यांचा डोळा होता म्हणून यांच्यावर आता एक पिक्चर निघाल, यांना उलटे टांगतो त्या पिक्चर मध्ये. तशी माझी ताकद नाही, पण पिक्चर मध्ये यांना उलटे लटकवतो. काय याने खोटं काम केलेलं आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या झाली असती, कारण आता कॉरिडॉरची किंमत वाढलेली आहे. काकांची जमीन विक्री करून गेला ते काका, मला त्याच्यात नुसतं अतिक्रमण होता तर शिव्या नाही घातल्या मला. मी खरं सांगतो, मला बोलले ते आता नवीन रेटनुसार मला तुम्हाला पैसे द्यायला लागतील. पण आता त्यांचा संपूर्ण हिस्सा नावावर झालाय. बोललं पाहिजे त्याला, काय बोलत नाही. म्हणून हे खोटं अफिडेविट केलेलं मिळालं पाहिजे. काकाच्या मुलाच्या 7 सह्या घेतल्या, त्याने मला सांगितलं का माझ्या दादा 7 सह्या घेतलेल्या आहेत, तर मी ते खोटं अफिडेविट मिळावं ही माझी प्रशासनाकडून विनंती आहे. जर प्रशासनाने किंवा या अधिकाऱ्यांनी तुमच्या मागण्या जर काही दिवसात पूर्ण नाही केल्या तर पुढचं पाऊल काय असणार. पुढचं पाऊल माझं आता कारण मला संपूर्ण मदत करतातच आहे. जय म्हात्रे साहेबांनी मदत केली, देव आहेत ते. नाही पाऊल मी सांगतो. पाऊल माझं आता दिवाणी कोर्टात 11 तारखेला कोर्टात केस आहे, त्यावेळी ते येऊ शकतं. म्हणून ते प्रशासनाने त्यांना बोलावून त्यांच्याकडनं ते खोटं अफिडेविट काढून घ्यावं आणि मला न्याय द्यावा त्यांनी. हे होते आपल्यासोबत नामदेव गोंधळे साहेब. सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे. अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे. महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर. मोबाईल नंबर 9850363202. आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे. संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर. मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा.